की चला बाबा 500 रुपये कट म्हणून ठीक आहे चला, पण आता ही संधी द्यावी नाही कोणाला. जर ज्या गावाची काही अडचण असेल की बाबा माझ्या गावात यात्रा लहान होणार आहे तर तुमचे 500 रुपये मिळाले माझ्या गावची यात्रा मोठी होईल, मला त्या मोठ्या यात्रेशी करण्यापेक्षा त्या गावाने एक सहमत असं करावं की बाबा ह्या वर्षी आपण यात्रा करू नये. आपल्या गावाची काही घाट बांधायची आळ्याची कशाची काही अडचण असेल तर तिथे 500 रुपये जे घेणार गावातनं जे काही इनाम लागणार आहे त्या इनामातून ती यात्रा गावची त्या वर्षीची यात्रा कमीत कमी त्यांनी ती पार पाडावी, जेणेकरून बांधकाम आळ वगैरे ज्या काही मूलभूत गरजा आहेत आपल्याला बैलगाड्यासाठी त्या 1 वर्षासाठी त्यांनी देवदेव करावा निसता. या गावात 4 गावचे गाडा मालक बोलवावे आणि आपला हेवा दावा करावा आणि त्याच्यातून काहीतरी वाद निर्माण व्हावा अशी एक गोष्ट कुठं व्हावी नाही म्हणून आम्हाला असं वाटतं. ह्या पूर्ण तालुक्याच्या वतीने आमच्या हवेली तालुक्याच्या वतीने असा निर्णय झाला की बाबा 100% टोकन फी माफ ही झालीच पाहिजे. 100% टोकन फी माफ झाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी अशा, आता साहेबांनी अजून एक गोष्ट अशी सांगितली की बाबा गाडीच्या रिक्षा 100% प्रत्येक जागी प्रत्येक जण ज्याचे त्याचे संबंध सांभाळतो, प्रत्येक जण सांभाळत असताना कोणतरी इकडून तिकडून गाड्या घालताना दुसऱ्यावरती अन्याय होतं. आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही 100% अशी काल ग्वाही दिली की बाबा आम्ही आमच्या टोकन शिवाय गाड्या पळवणार नाही. ज्यावेळी टोकन येईल त्याच वेळी आम्ही घाटात येऊ असं काल एक आमची ग्वाही झाली की बाबा आम्ही आता टोकन नुसारच गाडा पळू, कुणाचा मध्ये घालणार नाही. कुणा हा नियम जर संघटनेने केला तर याला आम्ही बांधील राहू, आम्ही काय हा नियम मोडणार नाही. तिसरा मुद्दा काय होता साहेब त्याचा इंजेक्शनचा. ह्याच मुद्द्यावरती आपण 6 महिन्यापूर्वी आपण एक चर्चा केली होती की जर इंजेक्शनची सुरुवात होणार असेल, इंजेक्शन कोण मारित असेल किंवा ते स्टेरॉइड कोण देत असेल तर वारिंगे मामाने सगळ्यात मोठ्याने आवाज उठवला होता. प्रसाद वारिंगेंनी सुद्धा माझा व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता की याची जर सुरुवात होणार असेल तर आमच्या बैलापासून करा. मी सुद्धा तालुक्याच्या वतीने माझ्याकडनं अशी ग्वाही देतो की जर याची तपासणी होणार असेल तर त्याला आम्ही सुद्धा बांधील राहू. आम्ही त्या स्टेरॉइड जर कोण मारत असेल आमच्या सुद्धा ना तर आम्ही सुद्धा त्याच्या आम्ही तालुका कमिटी म्हणून एक कारवाई करू. त्याच्यानंतर राहिला होता साहेब मुद्दा एक जुगलबंदीचं नाव टोकन फी. आता एक असा बी नियम निघतात आमच्या इथं सुद्धा आम्ही पहिल्या वर्षी केला तर जुगलबंदी नाही, जे टोकन वरती पहिलं नाव आहे तेच. देवच्या यात्रेत पहिल्या वर्षी बघा आम्ही ऑनलाईन टोकन फी पद्धत राबवली, त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी टोकन फीचा ते ऑनलाईन टाकताना प्रत्येकाचं नाव चुकत होतं, कोणी एकमेकाचं ऍडजस्ट करत होतं. आम्ही म्हणलं जे टोकनला नाव आले रितसरजी यांनी टोकन आम्हाला सुद्धा सहकार्य केलं, ते नाव राहू द्या. तिथून पुढची काही 4 नावं लावायची जुगलबंदी ती लावा, आम्ही टोकन फी कापणार नाही. परत दुसऱ्या वर्षी ते झालं की दुसरं वर्ष करायचं होतं तर दुसऱ्या वर्षी जे टोकन वरती पहिलं नाव होतं आम्ही ते घेतलं आणि तुमची जुगलबंदीत फार 4 नावं लावा तरी आम्हाला काय हरकत नाही. पण आता 3रं वर्ष करताना आम्हाला असं वाटतं किंवा आम्हाला सगळ्यांना असं वाटतं तालुक्यात जुगलबंदी शिवाय गाडा कोणाचा राहिला नाही. प्रत्येकाचा गाडा जुगलबंदीत पळतोय, प्रत्येकाचाच गाडा जुगलबंदीत पळतोय. मग त्याच्यात 5वं आता घोडं पण आले. तर आम्हाला असं तालुक्या वाचून की 2 नावं असावी जी जुगाला बैल पळतात, जी पहिल्यापासून आपण सावडी एकमेकाच्या फेडतो, एकमेकाच्या जे सावडी फेडतो ना ती 2 नावं असावी आणि इतर नावं जी आहेत ना ते तुम्ही प्रत्येक पुढच्या घाटाला ऍडजस्ट करा. 2 घाटांनी किंवा 4थ्या घाटाला तुमची लगेच जुगलबंदी फुटते. याची कारण हीच आहेत की बाबा एकाच घाटात 4 जणांची नावं पुकारली जातात, त्यामुळे दुसऱ्या घाटाला लगेच दुसरा माणूस बांधलेला राहत नाही. तर ही 2 नावं असावी आणि प्रत्येक जण याला सहकार्य करेल असं मी वाटतं. प्रत्येकाने या गोष्टीशी एक विचार करावा की बाबा ही जुगलबंदी 2च नावं असावी, पुढचे नाव नसावं, 3रं 4थं नाव नसावं आणि ही जुगलबंदीची 2 नावं असावी. जुगलबंदीत टोकन फी जी काय ती 100% रिटर्न मिळावी. ती जुगलबंदी असू द्या किंवा नसू द्या, एक नाव पुकारू द्या, ही टोकन फी 100% रिटर्नच मिळावी. याच्यासाठी एक विषय होता. शेवटचा मुद्दा संपला. माझ्या तालुक्याच्या वतीने एवढी मी ग्वाही देतो. लकी ड्रॉचा एक विषय होता, जी ऑनलाईन पद्धतीने लकी ड्रॉ होता, तो ऑनलाईन पद्धतीचा लकी ड्रॉ हात कुठेतरी थांबवावा. याच्यात असं वाटतं की बरेच जण फॅसिलिटी करतात, एखाद्याचं नाव जवळ देतात, एखाद्याला दुपारीच पळवायचे असतात किंवा एखाद्याला सकाळी नको असतात. तरी हे लकी ड्रॉचा एक विषय थांबलाच पाहिजे 100%. लकी ड्रॉ जो जी जुनी पद्धत होती की आपण जाणार आपल्या समोर चिठ्ठी होणार 12 वाजता तो लकी ड्रॉ फुटणार, आता आदल्या दिवशी आलाय ठीक आहे, आदल्या दिवशी काय ना लकी ड्रॉला प्रत्यक्ष गाडा मालक उपस्थित राहावा आणि त्यानुसार हा लकी ड्रॉ असं एक तालुक्याच्या वतीने सांगतो. तालुक्याचं मत असं आहे की हे वरचे मिली पॉइंट आहेत त्याच्यामुळे आपली चुरस वाढली.
मिली पॉइंटचा जो विषय होता त्याच्यावरनं आपली एक चुरस वाढली, असं तालुक्याच्या वतीने आमच्याकडनं एक निदर्शनात आलं. ही जी चुरस वाढते, ही चुरस कुठेतरी थांबली पाहिजे. याला जे आपलं वेगळं वळण लागले, भविष्यात सातारा क्षेत्रात कुणी एकमेकावर गोळीबार केला, काय झालं, अनेक लाखलपडी झाली, असं आपल्याकडे सुद्धा उद्या होईल. आजचा आपला कल त्या दृष्टीने वाटतो प्रत्येकाला. हे वाटतं ते हे वरचे मिली पॉईंट जे आहे ना ते थांबले, प्रत्येकाला 11 दिसली, 12 दिसली, 13 दिसली, त्यांनी समाधान मांडावं आणि पुढे जावं. याची चोरस एक थांबली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असं आपल्याकडे काही घडावं नाही आणि गालबोट लागावं नाही. प्रत्येक तालुक्याला मत मांडायला वेळ आहे. ऐका 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 प्रत्येकाला वेळ आहे आणि हा निर्णय जी कोर कमिटी करणार आहे, आजच्या अध्यक्ष ते घेणार आहे. मी सांगितलं किंवा मी मुद्दा मांडला म्हणजे हा निर्णय झाला असं नाहीये. प्रत्येकाने यांच्यावरती आमचे जे मुद्दे, आमचा जे आम्ही जे एकमत करून बोललो मी आता, तर याच्यावरती हा सर्वांनुमते असा हे काही यांना जर योग्य वाटला तर निर्णय घेणार आहेत, प्रत्येक तालुक्याचं मत घेऊन.